सियापेक्षाही क्रूर आहे आयुषी शर्मा, कारण आयुषी शर्माने आपल्या आईलाही सोडलं नाही. जयपूरमध्ये आयुषी आपल्या आई बाबांबरोबर राहायची. आयुषीचे वडील हे न्यायालयात क्लर्क म्हणून सरकारी नोकरीत होते. परंतु एका वर्षापूर्वी एका दुर्दैवी घटनेत आयुषीच्या वडिलांचा मृत्यू झाला. आयुषीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर अनुकंपा पद्धतीने तिच्या वडिलांच्या नोकरीच्या जागी तिची आई नीरज या नोकरीला लागली. बस एवढंच कारण होतं. आयुषी शर्माला तिच्या आईची नोकरी पाहवली गेली नाही, कारण आयुषीला तिच्या वडिलांची सरकारी नोकरी हवी होती. आता जर आपल्याला वडिलांची नोकरी मिळवायची असेल तर आपल्यालाही आईला संपवावं लागेल असं तिच्या लक्षात आलं. यानंतर तिने कुठलाही विचार न करता थेट आपल्या आईला संपवण्याचा कट रचला. तिने सर्वात आधी या कटात आपल्या आईसोबत ज्याचं पटत नाही अशा आपल्या काकांना आपल्या प्लॅन बद्दल सांगितलं. या प्लॅन मध्ये सामील होण्यासाठी तिने काकांना 5 कोटींचा प्लॉट व जमीन देण्याचं देखील आमिष दाखवलं. या लालसेपोटी तिचे काका देखील या कटात सामील झाले. तिच्या काकांनी आपल्या ओळखीने आयुषीच्या आईची हत्या करण्यासाठी 2 ते 3 लोकांना भाड्याने हायर केलं. नंतर या सगळ्यांनी मिळून आयुषीच्या आईला गाडीखाली चिरडण्याचा प्लॅन बनवला. यासाठी त्यांनी एक स्कॉर्पिओ गाडी देखील भाड्याने घेतली. नंतर जेव्हा आयुषीची आई काही कामानिमित्त घराबाहेर पडली तेव्हा संधी साधून त्यांनी आयुषीच्या आईला गाडीने चिरडलं व पसार झाले. या गाडीच्या धडकेत आयुषीच्या आईचा जागीच मृत्यू झाला. परंतु जेव्हा तिच्या मृत्यूनंतर आयुषीच्या देहबोलीत थोडा फरक पडला तेव्हा तिच्यावर शंका घेतली गेली व पोलिसांनी पुन्हा हे प्रकरण तपासावं अशी विनंती करण्यात आली. तेव्हा पोलिसांनी आयुषीच्या आईच्या मृत्यूचं CCTV फुटेज पुन्हा एकदा तपासलं आणि तेव्हा पोलिसांनाही धक्का बसला. हा अपघात नसून हत्या आहे असं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी यानंतर आयुषीला ताब्यात घेतलं व तिची चौकशी केली. तेव्हा आयुषीने या हत्येची कबुली देखील दिली.